पहिल्यांदा तर इंडिया वर्ल्ड कप जिंकली त्यामुळे सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन। आणि दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे या दोन फायनल 2023 50 ओव्हरचा वर्ल्ड कपचा फायनल आणि कालचा T20 वर्ल्ड कपचा फायनल, याच्यामध्ये एक मला साम्य दिसला आणि मला एक अशी चुकी दिसली जी या वर्ल्ड कपमध्ये झाली नाही, होत होती पण झाली नाही, आणि 2023च्या 50च्या वर्ल्ड कपमध्ये ती चुकी आपल्याकडून झाली आणि ज्याच्यामुळे आपण वर्ल्ड कपची फायनल हारलो। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर आवडल्यास, आणि तुमचे ओपिनियन कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। इंडिया वर्सेस पाकिस्तान ज्या पिचवर मॅच झालेली, जवळजवळ महिन्याचा गॅप होता, त्याच पिचवर ही फायनल खेळली गेली। आता त्या पिचवर फक्त रोलरवर तो पिच होता, नवीन पिच नव्हता, म्हणून तो काला पडलेला होता, काळ्या मातीचा पिच होता, ब्लॅक सॉइल पिच असे त्याला म्हणतात। आता या पिचची तुम्हाला एक खासियत सांगतो, ती म्हणजे की तो पिच जेव्हा उन्हात असतो, जेव्हा त्याच्यावर ऊन पडतो, तेव्हा तो पिच असा खुललेला असतो, त्याच्यावर टर्न होतो, त्याच्यावर एक्स्ट्रा बाउन्स भेटेल, अशा पिचवर बॉलिंग साईडला म्हणजे खूप मदत मिळते। आता ह्याच पिचवर जर थोडासा थंडपणा येईल, थोडासा ड्यू येईल, तर तो पिच आहे ना, असं सिमेंट सारखा बनून जातो, असा पकडून जातो। मग या पिचवर नाही तुम्हाला स्पिन भेटणार, नाही एक्स्ट्रा बाउन्स मिळणार। म्हणजे जोपर्यंत बॉल तुमचा नवीन आहे तोपर्यंत स्विंग भेटेल, पण तो पण एकदा जुना झाला तर त्या पिचचा बॉलर्सला काय मदत मिळणार नाही। आता झालं काय, टुर्नामेंटच्या मध्ये आपला 6वा बॉलर तो म्हणजे हार्दिक पांड्या इंजर झाला। आता हार्दिक पांड्या इंजर झाला तेव्हापासून आपण त्या 2023च्या टुर्नामेंटमध्ये टीममध्ये सूर्यकुमार यादवने हार्दिक पांड्याची नंबर 6 वाली जागा घेतली, पण त्याच्यामुळे सूर्यकुमार यादव आपल्याला बॉलिंगमध्ये त्याच पद्धतीने हेल्प करू शकला नाही आणि करणारी नव्हता, म्हणून आपल्या टीमेत टोटल 7 बॅट्समन आणि फक्त 5 बॉलर होते। पण 50 ओव्हरची मॅच 5च बॉलर, म्हणजे 5ही बॉलरला 10-10 ओव्हर द्यायच्यात। आता फायनलच्या टायमाला झालं काय, आपले इंडिया थोडीशी स्ट्रगल करून 240 पर्यंत गेली। त्याच्यानंतर आपल्या बॉलिंगच्या टायमाला आपण बुमरा आणि शमीनी सुरुवात केली आणि 15 ओव्हर पर्यंत बुमरानी 6 ओव्हर टाकल्या, शमीनी 5 ओव्हर टाकल्या आणि मोहम्मद सिराजनी 4 ओव्हर टाकल्या। अशा करून 15 ओव्हर पूर्ण झाल्या आणि त्या 15 ओव्हर पर्यंत 43 वर 3 विकेट ऑस्ट्रेलियाचे होते आणि स्कोर बघायला गेलं तर इंडिया खूप पुढे होती त्या टायमाला। पण आपल्याकडे एक्स्ट्रा बॉलर नव्हता, आपल्याकडे तो 6वा बॉलर नव्हता, त्याच्यामुळे रोहित शर्माला नाइलाजाने स्पिनर्सकडे वळावं लागलं आणि कुलदीप यादव आणि जाडेजाला ओव्हर द्यायला लागली, कारण की आपल्या मेन बॉलरचे 5-5 ओव्हर झालेले आहेत आणि बुमराला तुम्ही एकाच टायमाला 7 ओव्हर 8 ओव्हरची स्पेल नाही देऊ शकत, कोणालाच नाही देऊ शकत। आणि याचसाठी तिकडे आपल्याला 6वा बॉलर पाहिजे असतो, जो 2023च्या फायनलच्या टायमाला आपल्याकडे नव्हता। आणि मग आपले स्पिनर आले, त्यांनी मार खाल्ला आणि तिकडून कुठेतरी ती मॅच आपल्या हातातून सुटत गेली आणि पूर्णच निघाली। पण रोहित शर्माच्याकडे ऑप्शनच नव्हता, तुम्हाला तिकडे स्पिनला आणायचाच आहे, कारण की ऑलरेडी यांच्या 5-5 ओव्हर झालेले आहेत। आता जरासा 2024च्या म्हणजे आता तो काल झालेली फायनल आहे जे आपण जिंकलो, त्या टुर्नामेंटकडे लक्ष देऊया। त्या टुर्नामेंटमध्ये खूप म्हणजे टीका केल्या गेल्या इंडिया टीमच्या सिलेक्शनवर। पहिले म्हणजे दुबेला का खेळवलं, रिंकू कुठे आहे, त्याच्यामध्ये संजू सॅमसनला का खेळवलं, KL राहुल कुठे आहे, हा कुठे आहे, तो कुठे आहे, अशा खूप टीका झालेल्या होत्या। त्याच्यानंतर अक्षर पटेल आहे, जडेजा सेम स्टाईलचे प्लेयर आहे, तर तुम्ही या दोघांना एकत्र कसा यूज करणार, 4 स्पिनर का घेऊन गेले, युजवेंद्र चहलचा, अशा सर्व टीका केल्या गेल्या। पण या टुर्नामेंटची मला जी बेस्ट गोष्ट वाटली ती म्हणजे या टुर्नामेंटमध्ये आपल्याकडे टोटल 8 बॅट्समन होते, ते म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि जडेजा, असे टोटल 8 बॅट्समन आपल्या टीमेत होते आणि बॉलर आपल्याकडे 7 होते, ते म्हणजे अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, दुबे आणि हार्दिक पांड्या, असे टोटल 7 बॉलर आपल्याकडे होते। आणि हाच होता कालच्या मॅचेतला खूप मोठा फरक, जो आपल्याकडे त्या मॅचमध्ये आपली चुकी झालेली होती, त्या टुर्नामेंटमध्ये आपली ही चुकी झाली होती। आता तुम्हाला थोडासा एक साम्य दाखवतो। जेव्हा आपले बॉलर बॉलिंग करत होते, बुमराहने मस्त विकेट घेतले, त्याच्यानंतर त्यांची थोडीशी पार्टनरशिप झाली, तेव्हा आपण स्पिनर्सला ओव्हर दिल्या आणि स्पिनर्सनी जेवढ्या पण ओव्हर टाकल्या त्या ओव्हर्समध्ये ते 10च्या वरतीच रन खाली। जडेजानी रन खाली, अक्षर पटेलनी मार खाला, विकेट घेतला एक पण ते मार खाला, कुलदीप यादवने सुद्धा मार खाला। आणि जेव्हा अक्षर पटेल आणि कुलदीप यादव 3-3ची स्पेल टाकत होते, त्या टायमाला 1 ओव्हर मध्ये अर्शदीपला देण्यात आली होती आणि अर्शदीपनी पेसर होता, अर्शदीप विकेट आला त्या ओव्हरमध्ये। त्याच्यानंतर परत स्पिनर आले, कुलदीप यादवने 1 ओव्हर टाकली, अक्षर पटेलने 1 ओव्हर टाकली आणि त्या दुसऱ्या अक्षर पटेलच्या 1 ओव्हरमध्ये त्याला खूप रन मारले। तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे मला एक्झॅक्ट रन नाही माहिती, कारण की मी त्या टायमाला मॅच सोडून गेलो, मला माझ्या कायच डोक्यात जात नव्हता, एवढ्या परिस्थितीत मी होतो, तर मी त्या टायमाला गेलो। आता हाच टाइम होता
आपल्याकडे एक्स्ट्रा बॉलर तो म्हणजे हार्दिक पांड्याला यूज करण्याचा. आणि हाच टाइम होता जर तुम्ही स्पिनरला थांबवून शिवम दुबेला ओव्हर दिली असती, जो 7वा बॉलर होता त्याचा यूज इकडे आला असता. पण ठीक आहे, शिवम दुबेला आपण ओव्हर दिली नाही, हार्दिक पांड्याची एक आपण ओव्हर वाचवून ठेवली. पण त्याच्या पहिला हार्दिक पांड्याला 17वी ओव्हर देऊन आपण खूप मोठा काम केलं आणि त्याच्यामध्ये हार्दिक पांड्याने क्लासेनचा विकेट घेतला. बेसिकली जर आपल्याकडे जर 5वा 6वा बॉलर नसता तर आपली आता पण तीच गत झाली असती जी आपली 2023च्या फायनलला झाली होती. कारण की स्पिनर्स मार खात होते, कारण की स्पिनरला ती मदतच भेटत नव्हती. आणि क्विंटन डिकॉक लेफ्ट हँडेड, क्लासेन राईट हँडेड, ज्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी ते स्ट्राईक रोटेट करायचे, ज्याच्याकडे हवेची मदत आहे त्या साईडला ते शॉट मारायचे. तर हा प्लॅन एकदम त्यांचा वर्क करत होता. म्हणजे बघा, हार्दिक पांड्याने ते शेवटचे 2 ओव्हरचे टाकले, म्हणजे याच्यात किती मोठा बदल आला. जर हाच बदल त्या मॅचेत पण आला असता जर हार्दिक पांड्या सारखा बोलतो मी, हार्दिक पांड्या नाही तर त्याच्यासारखा कोणीतरी ऑलराऊंडर आपल्या त्या टुर्नामेंटमध्ये असता. त्या टुर्नामेंटमध्ये आपण शिकलो, इथं ती झालेली चुकी दुरुस्त केली आणि आपण आता वर्ल्ड क्रिकेटचे करंट चॅम्पियन आहोत. म्हणून सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत बघताय तर प्लीज सबस्क्राईब वगैरे करा. मी म्हणतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.